श्री नवनाथ कथासार अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हिंगळादेवीचे दर्शन घेऊन अष्टभैरवांचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे निघाले. त्यांना कालिकादेवीच्या दर्शनासाठी जायचे होते. मार्गावर बाला मल्हार नावाचे विस्तीर्ण अरण्य त्यांना लागले. जंगलात छोटी छोटी गावे होती. सायंकाळ झाली. अंधार पडला म्हणून त्यांनी एका वनग्रामातील देवालयात मुक्काम केला. मध्यरात्री त्यांना एकदम जाग आली. त्यांनी इकडे तिकडे बारकाईने पाहिले. बऱ्याच दिवट्या इकडून तिकडे जाताना त्यांना दिसल्या. त्यावरून ही सर्व भूते आहेत हे त्यांच्या लक्षात आले. या भूतांना वश करण्याची ही चांगली संधी आहे. या भूतांचा सुद्धा आपल्या कार्यामध्ये काहीतरी उपयोग होऊ शकतो असा विचार करून त्यांनी हिंगळादेवीकडून नुकत्याच मिळवलेल्या स्पर्शास्त्राचा त्या भूतावळीवर ताबडतोब प्रयोग केला. त्या स्पर्शास्त्राच्या प्रभावाने भूतांची पावले जमिनीत रुतून बसली. त्या भूतांचा सर्वांनी मिळून वेताळाच्या भेटीला जाण्याचा दर रात्रीचा नित्यनेम होता. 8 कोटी भूते त्यासाठी जाणार होती. त्या भूतांचे 8 वेगळे प्रकार होते. त्या प्रत्येकाचा एक एक नायक होता. झोटिंग, खेळवा, मोहम्मदा, आग्या वेताळ, महिषासूर, धुळीवान, बावरा, मुंजा असे ते 8 नायक होते. त्यांना भूतपती असे म्हणत. त्या रात्री नेहमीची वेळ टळून गेली तरी ही भूते वेताळाच्या भेटीला जाऊ शकली नाहीत. ठरल्या वेळी ही भूते सोडून इतर सर्व भूते वेताळाच्या भेटीला गेली. वेताळाने भूतांच्या समुदायावर नजर टाकली आणि रोजच्यापेक्षा आज भूतांची संख्या त्यांना कमी दिसली. त्यामध्ये 12 मल्हार अरण्यातील भूते आली नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी चौकशी केली परंतु अन्य भूतांनी आम्हाला माहीत नाही असे सांगितले. तेव्हा वेताळाने त्यांना शोधून आणण्यासाठी दुसरे भूते पाठवली. ती भूते वायुयोगाने काही मिनिटातच 12 मल्हार अरण्यात पोहोचली. तेथे त्यांना न आलेली भूते दिसली. अत्यंत बलहीन अवस्थेत ते जमिनीला खिळून उभी असलेली दिसली. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांनी असे होण्याचे कारण विचारले. जमिनीला खिळून राहिलेली भूते म्हणाली, आम्ही सर्व नेहमीप्रमाणे वेताळांच्या भेटीला निघालो. तोच अचानक जमिनीला चिटकलो. आमचे पाय जमिनीत रुतून बसले. आम्हाला हलता येईना. या अरण्यात कोणीतरी सिद्धयोगी आला असावा. त्यानेच हे काम केले असावे. त्याशिवाय अन्य कोणी करू शकणार नाही. तुम्ही त्यांचा शोध घ्या. गावास वस्तीत जाऊन पहा. त्यांच्या सांगण्याहून वेताळाने पाठवलेल्या भूतांनी पर्वत व अरण्य या भागात त्या योग्याचा शोध घेतला. तेव्हा एका देवालयात सिद्धासन अवस्थेत मच्छिंद्रनाथ त्यांना दिसले. रात्रीच्या काळ्याभोर अंधारात देखील त्यांच्या भोवती प्रकाश असलेला पाहून भूतांचे डोळे दिपून गेले. त्याच्या चेहऱ्यावरही प्रचंड तेज होते. त्यामुळे नाथपंथी आभूषणे घालणारा हाच जोगी असावा अशी त्यांची खात्री झाली. ही भूते मच्छिंद्रनाथांपुढे प्रकट झाली. त्यांनी मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला व त्यांना प्रार्थना केली व नम्रपणे म्हणाली, हे श्रेष्ठ सिद्ध पुरुषा, ही सर्व भूते पतित आहेत. आपण त्यांना कोणत्या कारणासाठी अडकवून ठेवले आहे त्यांना मुक्त करा, म्हणजे ती भूते आमच्या प्रमुखाच्या म्हणजे वेताळाच्या दर्शनाला जातील. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाली, ती सर्वजण येथे खेळून राहिली आहेत. असे असता तुम्हीच कसे काय मोकळे राहिलात? तेव्हा ती भूते म्हणाले, आज ही भूते वेताळाकडे आली का नाहीत याच्या चौकशीसाठी वेताळाने आम्हाला इकडे पाठवले. त्यामुळे आम्ही मोकळे आहोत. त्यांची सुटका करा. यावर मच्छिंद्रनाथांनी त्यांना मुक्त करण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा हा सिद्धयोगी सहजासहजी मानणार नाही याची खात्री वाटून ते गण म्हणाले की आमच्या विनंतीला तुम्ही मानत नाहीत ही गोष्ट चांगली नाही. याचे परिणाम भयानक होतील. आमचा राजा वेताळ पराक्रमी असून त्याचे सैनिकही पराक्रमी वीर आहेत. तो 12 मल्हार अरण्यातील 8 कोटी गणांसह युद्धाला पेटला तर तुमचे नाव निशाण उरणार नाही. त्यांना त्यांच्या सेवकांना अडकवून विनाकारण तुम्ही त्यांची कळ काढली आहे. तेव्हा ही गोष्ट त्यांना समजण्यापूर्वी चुकीची दुरुस्ती करा. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, नुसत्या पोकळ वल्गना करू नका. तुमचा राजा वेताळ किती बलवान आहे हे मला पाहायचे आहे. तुम्हाला शासन केल्याशिवाय जाऊ देत आहे ही कृपा समजा. जाऊन वेताळांना सांगा तो इथे आल्याशिवाय मी गणांना सोडणार नाही. मच्छिंद्रनाथांची ही निर्वाणीची उत्तर ऐकून भूते थेट वेताळाकडे परत गेली. झालेल्या सर्व वृत्तांत त्यांनी वेताळाला सांगितला व त्या भूतांप्रमाणे वेताळाची अवस्था निर्माण करण्याची धमकीची भाषा मच्छिंद्रनाथांनी दिली असल्याची गोष्ट देखील वेताळाला सांगितली. हे ऐकून वेताळ खूप रागावला. मच्छिंद्रनाथांच्या इशाऱ्यामुळे चिडलेल्या वेताळाने आपल्या मानकऱ्यांना पाठवून भूताच्या 8ही महापीठाच्या अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह त्वरित उपस्थित होण्यास सांगितले. त्या राजाज्ञेनुसार सर्व भूतपती आपापल्या फौजफाट्यासह कोटी संख्येने हजर झाले. वेताळाने त्यांना युद्धाचे कारण सांगून कसे युद्ध करायचे याबद्दल आदेश दिले. त्याबरोबर ही सेना पूर्ण काळोख्या रात्री गगनभेदी गर्जना करत मच्छिंद्रनाथांच्या दिशेने निघाली. मच्छिंद्रनाथांनी वेताळाला भूतगणासह येताना पाहून विभूतीची एक रेषा स्वतःभोवती काढली. हातामध्ये थोडी विभूती घेऊन सर्व
मंत्रदेवतांची स्थापना करून भारून ठेवले. त्यांनी वज्रमंत्राचा जप केला. वज्रशक्ती मस्तकावर धारण केली. सर्व भूते बारा मल्हार अरण्यात दाखल झाली. भूताच्या 8 प्रमुखांनी विशालकाय रूपे धारण केली. सर्व भूतांनी शस्त्रास्त्रांचा मारा केला, परंतु मच्छिनाथांच्या शरीरावरती बोटच झाली. मोठमोठे वृक्ष मच्छिनाथांच्या अंगावर फेकली. मच्छिनाथांच्या मंत्रशक्तीपुढे ती पर्वतावर फेकली गेली. मच्छिनाथांनी स्वतःचे अग्निअस्त्र सोडले. सर्व भूतांच्या भोवती जाळ निर्माण केला. त्या जाळाला भिवून सर्व भूते अधूनमधून गुप्त होऊ लागली. ती सर्व एकत्र जमिनीवर यावीत म्हणून त्यांनी पर्जन्यास्त्र सोडले. त्याचबरोबर आकाशात उडालेली सर्व भूते जमिनीवर उतरली. त्यावेळी मच्छिनाथांनी स्पर्शास्त्राचा प्रयोग केला. त्याबरोबर सर्व भूतगण पहिल्या भूतगणांप्रमाणे जमिनीला चिटकून बसली. त्यांना काहीही हालचाल करता येईना. भूतांच्या अष्टनायकावर मात्र या स्पर्शास्त्राचा काहीच परिणाम झाला नाही. ती हवेतच उडत राहिली. हवेतून मच्छिनाथांना त्रास देऊ लागली. मच्छिनाथांनी पुन्हा एकदा वज्रमंत्र जपून स्वतःचे रक्षण केले आणि 7 दानव मधु, तिल, कुंभकर्ण, मरु, मालिमल, मुचकुंद, त्रिपुर अशी त्यांची ही नावे ही मंत्रशक्तीने निर्माण केली. हे महाबलाढ्य दानव प्रत्येक भूतपतीशी लढू लागले. त्यांचे ती रात्र व दुसरा दिवस व रात्र एवढा प्रदीर्घ काळ घनघोर महायुद्ध झाले. त्यामध्ये 7ही दानवांनी 7 भूतपतींचा पूर्ण पराभव केला. 8वा भूतपती हवेतून मच्छिनाथांच्या वासवास्त्राला धैर्याने तोंड देत होता, पण वासवास्त्र त्याच्या छातीवरच असल्याने तो चक्कर येऊन पडला. त्यावेळी मच्छिनाथांनी वासवास्त्र मागे घेतले व वाताकर्षण असल्याचा प्रयोग केला. त्यामुळे 8ही भूतपती त्याच्याकडे खेचले गेले. तळमळत ते मच्छिनाथांसमोर येऊन पडले. वासवास्त्राच्या प्रभावामुळे त्यांची हालचाल थांबली. 8ही भूतपती एकमेकांच्या कुजबूज करू लागले. या योगासमोर आपल्याला कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्याला शरण जाऊन प्राणरक्षण करणेच आपल्या हिताचे आहे, असा विचार करून ते मच्छिनाथांना शरण गेले व विनंती केली की हे प्रताप सूर्या, तुझ्याशी युद्ध करण्याचा मूर्खपणा करून आम्ही आमच्यावरच संकट ओढावून घेतले. तुमचा मोठेपणा मान्य करून तुम्हाला आम्ही शरण आलो आहोत. तेव्हा कृपा करून वैरभाव न धरता आमच्या जीवाचे रक्षण करा, अन्यथा आमचे मरण अटळ आहे. तुम्ही औदार्य दाखवून आम्हाला वाचविलेस तर आम्ही तुमचे जे काम पडेल ते करू, तुमचे सेवक होऊ. त्यांची करुण वचने ऐकून मच्छिनाथांचे मन द्रवले. ते त्या अष्टभूतपतींना म्हणाले, मी लोककल्याणासाठी शाबरी विद्येचा हा काव्य मंत्र ग्रंथ रचला आहे. त्याला देवाप्रमाणे तुम्हीही सहाय्य करावे. या मंत्राचा पाठ करणाऱ्याचा तुम्ही मंत्र सफल केला पाहिजे. आम्ही मंत्राचे साधन प्रयोग सांगतो. भूतपतींनीही होकार दिला. मच्छिनाथांनी सर्वांना मुक्त केले. मुक्त झालेल्या भूतपतींनी प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार व जपविधी सांगितले. ग्रहण काळात अनुष्ठान केल्यास त्वरित फळ मिळण्याची व्यवस्था केली. मंत्राच्या अनुष्ठानाच्या प्रसंगी कोणते भूतबळी द्यावेत हेही सांगितले. मच्छिनाथांनी त्यांच्याकडून वर मागून घेतला की आपल्या झालेल्या युद्धाची कथा वाचणाऱ्यावर संकट येऊ देऊ नये, त्यांचे रक्षण करावे. अशा रीतीने मच्छिनाथांनी भूतपती वश करून घेतली. त्यांची मागणीही स्वीकारली. शपथविधी दिली. मच्छिनाथांना वंदन करून सर्व भूते आपापल्या स्थानी गेली. मच्छिंद्रनाथांनी 12 मल्हाराचे दर्शन घेतले. येथे यथाविधी कार्य केले व मच्छिंद्रनाथ पुढच्या तीर्थयात्रेसाठी निघाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. अलख निरंजन आदेश.